भाजीवाली आजी सांगा, आनंद मानायचा की दुःख? नमस्कार मंडळी, गप्पा टप्पा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी संगीता आंबोले. आपल्या आयुष्यात रोज काही ना काही घटना गोष्टी घडत असतात. त्या आपल्यासोबत शेअर करण्याचा हा छोटासा अट्टहास. रील आणि रिअलमध्ये खूप फरक आहे. सोशल मीडियामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही असते, परंतु आपल्याला काय घ्यायचे आणि काय नाही याचा आपण विचार केला पाहिजे. बरे असो, चला. तुम्ही म्हणाल खूप बोर करताय, तर तसं नाही. हा माझा गप्पा टप्पा चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ. करा थोडं सहन. तर चला, आता आपण मी पाहिलेल्या एका आजीबाईची गोष्ट सांगणार आहे. काल नेहमीप्रमाणे भाजी मार्केटमध्ये गेले. उसळ घ्यायची होती. सदर भाजी मार्केटमध्ये 2 ते 4 उसळचे गाडे फुल मिक्स उसळने भरलेले असतात. तेथेच एका कोपऱ्यात एक आजी 3 ते 4 किलो मिक्स उसळ घेऊन विक्रीला बसायची. झालं असं की काल भाजी मार्केटमध्ये जे मेन उसळवाले होते ते सर्व एकमेकांचे नातेवाईक असल्याने ते सुट्टीवर होते. कोणीच आले नव्हते. मग काय, अख्खं भाजी मार्केट चेक केलं तर काय, कुठेच उसळ मिळेना. बऱ्याच लोकांना हा अनुभव आला. मग नजर गेली आजीकडे. कधीही आजीकडे कोणी जास्त उसळ खरेदी करत नव्हते, कारण आपल्याला सवय असते, ज्याच्याकडे जास्त माल ग्राहक पण सहसा तिकडेच वळतो. मग आजीकडे गेले तर काय, उन्हामुळे थोडी सुकलेली उसळ, पण आजीकडे असे 4-5 गिराईक जमा होऊ लागले. मग काय, आजीला काही सुचेना. कोणी 10ची, 20ची, अर्धा पाव अशी उसळ मागायला चालू केली. आजीला काही कळेना. एरवी कोणीही विचारत नव्हते. आज काय झाले? थोडी तारांबळच उडाली आजीची. तेवढ्यात कोणीतरी म्हणले, मला 3 किलो उसळ द्या आजी. आजी म्हणाली, थांबा, हे छोटे छोटे गिराईक करते, मग देते. पण आजीकडे उसळ काय 3 किलो भरल असे वाटेना. तेवढ्यात कोणीतरी म्हटले, आज ते मोठे गाड्यावरचे उसळवाले कोणीच आले नाही. तेवढ्यात आजी बोलली, अरे, त्यांच्याकडे आज हळदीचा कार्यक्रम आहे. मी जाऊन आले, आमच्या गल्लीतच राहतात. मग काय, आजी लागली जीवाला खायला. अरे देवा, माझ्या लक्षात का नाही आलं? मी जास्तीची उसळ आणली असती. आजी सारखीच बोलायला लागली. मग काय मंडळी, या आजीची रोज 1-2 किलो ही उसळ विकत नव्हती. तेथे तिच्या टोपलीतील उसळ कमी वेळेत संपून गेली. वास्तविक पाहता आजीला आज पूर्ण उसळ विकल्याचा आनंद व्हायला पाहिजे होता. पण मी आज जास्तीची उसळ आणायला कशी विसरले? या गोष्टीतच आजीचा आनंद धुसर झाला. आणि हो, ही खरी गोष्ट आहे. आपल्या कोणाच्या तरी आयुष्यात जो आनंद असतो तो माणसाला नाही दिसत, पण जे नाही त्यामागे माणूस धावत असतो आणि जगणे आनंदाचे विसरून जातो. तर कशी वाटली ही खरी गोष्ट? नक्की लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.